मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक नवनाथ बन आपल्यासोबत आहेत। आपण पाहतोय आजच निकाल आहे तो लागलेला आहे। मुंबई महानगरपालिकेच्या 135 प्रभागातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला होता आणि या ठिकाणी ते विजयी झालेले आहेत। आपण पाहतोय संपूर्ण गुलाल त्यांच्या अंगावरती लागलेला आहे। आज खऱ्या अर्थाने हा जो गुलाल आहे तो या ठिकाणी नवनाथ बन यांच्या अंगावर पाहायला मिळतो। नवनाथ सोबत आहेत। हा आजचा विजय काय सांगाल? तुमची स्माईल सगळं काय सांगून जात आहे? पहिली प्रतिक्रिया। मानखुर्दकरांचे आशीर्वाद, देवभाऊंचं व्हिजन आणि महाराष्ट्रभर म्हणजे मुंबई महापालिका भारतीय जनता पार्टी जिंकते, महायुती जिंकते, तर महाराष्ट्रभर 29 महापालिकेमध्ये महायुतीचा झेंडा फडकतोय। मानखुर्दकरांनी अतिशय चांगली साथ भारतीय जनता पार्टीला दिली आहे। देवाभाऊंच्या नेतृत्वात ही मुंबई महापालिका आणि महाराष्ट्राच्या निवडणुका आम्ही लढल्या आणि मानखुर्दकरांनी प्रचंड बहुमतानं भारतीय जनता पार्टीला निवडून दिलंय। आपण बघा, मानखुर्द शिवाजीनगरमध्ये मला वाटतं बऱ्याच ठिकाणी MIM निवडून आलं। एक ठिकाण असं आहे की जिथं कमळ फुललेलं आहे। तुमच्या भागात पण म्हणजे चारी साईडने MIM आणि तुम्ही एक मध्येच कमळ फुललेलं आहे। मानखुर्दच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कमळ फुललंय आणि बरेच लोक सांगत होते, नवाब मलिक साहेब सांगत होते की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पडणार, 4 नंबरला जाणार। नवाब भाई, आपल्या उमेदवाराची काय अवस्था झाली ती बघा। भारतीय जनता पार्टीसोबत जनता आहे। आम्ही सातत्यानं लोकांमध्ये जातो, जनतेची सेवा करतो, त्याच्यामुळे जनता भारतीय जनता पार्टीला निवडून देते। मी मानखुर्दच्या सर्व रहिवाशांचे मनापासून आभार मानतो की एवढ्या मोठ्या संख्येनं जवळपास 1700-1800 मतांच्या आघाडीनं भारतीय जनता पार्टीला निवडून दिलंय। त्याबद्दल मी मानखुर्दच्या जनतेचे मनापासून आभार मानतो। नक्कीच मुंबईमध्ये देखील आपल्याला फरक पाहायला मिळाला। अनेक जणांनी आहे ते या ठिकाणी महापौर मराठी, त्यासोबतच जे मराठी नागरिकांना साथ आहे ती देखील घातलेली होती। कसं बघताय आजच्या संपूर्ण या विजयाकडे? संपूर्ण मराठी माणसानं भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला साथ दिली। सातत्यानं सांगितलं होतं की आमचा मराठीचा ब्रँड आहे, पण त्या ब्रँडचा बँड आजच्या निवडणुकीमध्ये वाजवला। मराठी माणूस भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPIच्या महायुतीसोबतच आहे हे एकदा पुन्हा सिद्ध झालं। कारण मराठीसाठी कोणी काम केलं? देवेंद्रजींनी मराठी माणसाला मुंबईमध्ये हक्काची घरं दिली, मेट्रो मराठी माणसासाठी सुरू केली, मुंबईचा विकास, मुंबईचं व्हिजन पुढे घेऊन जाण्याचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वात झालं आणि म्हणून इथल्या मराठी माणसानं देवाभाऊंवर 100% विश्वास ठेवला। आणि आज आपण बघतो मुंबई महापालिकेचे निकाल काय सांगतात। सुरुवातीला असं सांगितलं की दोन्ही भाऊ एकत्र येणार, आमची ताकद दाखवणार। संजय राऊत रोज सकाळी ओरडत होते की आमचा महापौर बसणार, आमचा महापौर बसणार। अहो राऊत साहेब, तुम्ही मराठी माणसाला लुटण्याचं काम केलंय। पत्रा चाळीच्या माध्यमातून मराठी माणसाला लुटलं, BDD चाळीमध्ये मराठी माणसाला लुटलं। एवढंच काय, कोविडच्या काळामध्ये सर्वसामान्य मुंबईकर मरत असताना तुम्ही कोविडमध्ये कंत्राट मॅनेज करण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये पैसे खाण्यामध्ये धन्यता मानत होतात। त्यामुळं हा मराठी माणसाने घेतलेला बदला आहे आणि भारतीय जनता पार्टीना देवाभाऊंना भरभरून आशीर्वाद, जसे विधानसभेचे निकाल लागले अगदी तसेच निकाल मुंबई महापालिकेसह राज्यातल्या 29 महापालिकेचे लागलेले आहेत। आणि म्हणून सातत्यानं जे जनतेमध्ये असतात, लोकांमध्ये असतात, त्यांच्यासोबत जनता कायम उभी राहते। पाहायला मिळालं की जनता कायम सोबत उभी राहते। या ठिकाणी आहे ते हातामध्ये प्रमाणपत्र आहे ते देखील या ठिकाणी मिळालेलं आहे। नवनाथ बन यांना हे जे प्रमाणपत्र आहे आता ते निवडणूक आयोगाकडून मिळालेलं आहे आणि या ठिकाणी त्यांचा विजय आहे तो या ठिकाणी शिक्कामोर्तब आहे तो केलेला आहे। नक्कीच संपूर्ण गुलाल नवनाथ बन यांच्या अंगावर पाहायला मिळतो आणि हेच गुलाल 5 वर्ष या ठिकाणी पाहायला मिळेल आणि हाच संपूर्ण विकास आहे तो नवनाथ बन यांनी आपल्या तोंडातून या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे। व्हिडिओ राकेश कुमार सह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।